चला तर मग आज नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे आरवच्या आवडीची शेंगाची पोळी। तर मलाही खूप आवडते आणि तुम्हालाही आवडत असेल तर चला रेसिपी शेअर करते। आणि आरवच्या टिफिनलाही मला आज द्यायचीच होती, कारण की रोज रोज काय द्यायचं आणि रोज ते तिखट वगैरे खाण्यापेक्षा म्हणलं आज त्यांना नवीन काहीतरी देऊया, म्हणून आरवला शेंगाची पोळी दिली। आणि त्याला कायम आवडते, त्याला कधी पण द्या तरी पण तो आज एकच्या जागी मला बोलला 2 पोळ्या दे म्हणून। तर इतकं त्याला आवडती, विचार करू शकता तुम्ही। तर मस्त अशी मी शेंगा भाजून घेतलेल्या आहेत, त्याच्यावर तर सालपट काढलेला आहे। त्यानंतर त्यात इलायची टाकलेल्या आहेत 2 आणि गूळ टाकून जेवढं शेंगा घेतले तेवढेच गूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित आता त्याला वाटून घ्यायचं आहे। आता त्याला वाटून झाले, त्यात आता तुम्ही दुधाचा शिपडा मारून त्याला असं गोळा करू शकता। माझ्याकडे आता सध्या दूध मी फाडायचा कंटाळा आला, त्यामुळे मग मी पाणीच टाकलेलं होतं। तर थोडंसं पाण्याचा असं आपल्याला शिपडा मारून घ्यायचा आहे, जेणेकरून ते सर्व एकजीव होतील व्यवस्थित असं। तर ते झाल्यानंतर आता मी वरून तीळ टाकलेले आहेत। कोण कोण आपल्याला मिक्सरमध्ये भाजतानाही टाकतात, तर मी वरून टाकते, जेणेकरून मस्त खाताना तिळाचा पण टेस्ट येतो बघा। आणि पीठ मस्त असं सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला। पीठ जेवढं छान मळताल ना तेवढे छान आपल्या पोळ्या होतात। तर आता मस्त असं भरपूर असं सारण घेऊन मी भरून करणार आहे पोळ्या। आणि आरव उठल्याबरोबर मला विचारला, आज मम्मी आज काय बनवत आहे? मी म्हणलं पोळी। तर त्याला इतका आनंद झाला, मला म्हणतो मम्मी आज मला 2 दे, मला लई आवडती लई आवडती। त्यांनी म्हणजे इतकं बोललं आणि त्याला खरंच खूप आवडती, त्यामुळे म्हणलं चला आज बनवूया। आणि वेळ पण नाही लागत बघा, पटकन होती। तर आता मस्त असं त्याला तुपाने किंवा तेलाने छान असं भाजून घेतलेलं आहे मी। आणि आता पटकन त्यासाठी 2च पोळ्या केलेल्या आहेत, कारण की त्याला सकाळी सोडायला पण जायचं होतं मला स्कूलला, आणि त्याची 7 वाजता तर असते स्कूल। त्यामुळे पटकन आता मी त्याला 1.5 दिलेले आहेत। त्याला म्हणलं तू 1.5 खा, आल्यावर परत एकदा खा। आणि मी आता त्याला सोडून येणार आहे। आणि ज्याला उठायचं असतं लवकर तो उठत नाही, ज्याला नाही उठायचं तो बरोबर उठून बसतो। तर मयंकचं हे काम असतात। मग मी त्याला सोडून आल्यानंतर परत एकदा मी बनवल्या पोळ्या वगैरे, चपात्या वगैरे उरलेल्या। तर बघू शकता कसली टम फुगलेली आहे आणि खरं खूप मस्त झालेल्या पोळ्या, खूपच छान झालेल्या। तर फक्त पीठ आपलं मेन चांगलं असायला पाहिजे मळलेलं, तर मस्त होतात पोळ्या आणि खायलासुद्धा तेवढ्या टेस्टी लागतात। तर मी ही खाल्ली आणि त्यानंतर ना आरवला घ्यायला चालली। आज लवकर सुटणार होती शाळा, त्यामुळे आज 10:30ला सुटलेली। तर मी आता चाललेली आहे आज पायपायच, 900 मीटर आहे, त्यामुळे म्हणलं चला पायपायच जाऊया। आल्यानंतर ना मग त्यांच्यासाठी मस्त असे पॉपकॉर्न केलेले आहेत घरातच मी। तर काय नाही, तेल टाकायचं, तेलामध्ये आपले मके टाकायचं आणि त्यानंतर ना त्यात हळद मीठ टाकून मस्त त्याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला थोडा उशीर। आणि 5 मिनिटाच्या आतच आपले पॉपकॉर्न तयार। तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरातच बनवून दिलेलं सर्वात भारी असतं नाही का। त्यावर थोडं काळं मीठ लावलं आणि मस्त असं पोरांनी एन्जॉय केलं। तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा।